सांगली जिल्ह्यातील जत शहरातील राम विजय पॅलेस शेजारी असलेल्या पडक्या खोलीत एका महाविद्यालयीन तरुणीचा गळा आवळून व डोक्यात दगड घालून निर्घृणपणे खून केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. अक्षता सदाशिव कोरे वय 21 वर्षे, राहणार सैनिक नगर, शेगाव रोड, जत. मृत तरुणीचे नाव असून सोमवार दिनांक 11 रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास महाविद्यालयापासून काही अंतरावर ही घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अक्षताच्या वर्गातच शिकत असलेल्या निखिल कांबळे वय 21 वर्षे राहणार छत्रपती शिवाजी पेठ जत या महाविद्यालयीन तरुणाला ताब्यात घेतले आहे. चौकशीत त्याने पोलिसाकडे फोन केल्याची कबुली दिली आहे. मात्र हे कृत्य त्याने कोणत्या कारणातून केले याची माहिती रात्री उशिरापर्यंत मिळाली नाही. या घटनेची जत पोलीस ठाण्यात उशिरा नोंद झाली आहे. पोलिसांकडून आणि घटनास्थळाहून मिळालेली माहिती अशी की अक्षता कोरे व संशयित आरोपी निखिल कांबळे हे दोघेही संत शहरातील एका महाविद्यालयात BA1च्या वर्गात शिकत होते. सोमवारी सकाळी अक्षताचे वडील तिला महाविद्यालयात सोडून गेले. दुपारी 12:30 वाजता वडील तिला आणण्यासाठी कॉलेजमध्ये गेले होते. मात्र 1:30 वाजले तरी मुलगी कॉलेजमधून बाहेर येत नाही हे पाहून त्यांनी शिक्षकांकडे तिच्याबद्दल विचारणा केली असता महाविद्यालय सुटून बराच वेळ झाल्याचे शिक्षकांनी त्यांना सांगितले. त्यावर वडिलांनी तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. ती सापडली नाही. दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास अक्षता हिचा मृतदेह राम विजय पॅलेस जवळ असलेल्या पडक्यात खोलीच्या बाहेरील बाजूस आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान पडक्या खोलीत अक्षताच्या तोंडात गोळा कोंबून गळा दाबून खून करण्यात आला असल्याचे दिसून आले. तसेच तिच्या डोक्यावर दगडाने वार केल्याचे व तोंडावर गंभीर मार लागला असल्याचेही दिसून आले. मृतदेहाशेजारी निखिल कांबळे याचे महाविद्यालयातील ओळखपत्र आढळून आल्याने पोलिसांनी त्याला त्याच्या घरातून तात्काळ ताब्यात घेतले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. यावेळी सांगलीचे श्वान पथक व ठसे तज्ज्ञ पथकानेही घटनास्थळी भेट दिली. ही घटना कळताच सांगलीच्या अप्पर पोलीस अधीक्षक खोकर आणि स्वच्छ पोलीस अधीक्षक सुनील साळुंखे यांनी ही घटनास्थळी भेट दिली. अधिक तपास पोलीस निरीक्षक सुरेश बिजली करत आहेत. दिवसाढवळ्या तरुणीचा गळा दाबून निर्घृणपणे गळा दाबून डोक्यात दगड घालून फोन करण्यात आल्यामुळे शहरासह तालुकाही हादरून गेला आहे. पालक वर्गामध्ये दहशतीचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सततच्या घडणाऱ्या या घटनांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर लोकांच्याकडून आता प्रश्न उपस्थित केला जात आहे.